कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम जीवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा यांच्या अनुपम कृतीचं भावार्थ दीपिकेचं चिंतन करण्याकरता आपण उपस्थित आहोत आणि स्वामी कृपेने
माऊली कृपे 17 अध्यायांचं चिंतन आपलं यथामती का होईना परंतु पूर्ण झालंय. आज 17व्या अध्यायाचं सिंहावलोकन करून आपण 18व्या अध्यायात म्हणजे कलशाध्यायाच्या चिंतनामध्ये प्रवृत्त होणार आहोत. 17वा अध्याय म्हणजे धर्मशास्त्र आहे. मुमुक्षूंकडनं परमात्मा प्राप्तीकरता केली जाणारी जी साधन आहेत हे कसे शास्त्रशुद्ध असावेत याचा निर्णय या 17व्या अध्यायामध्ये केलेला आहे. या 17व्या अध्यायाच्या आरंभाला श्री गुरु ईश्वर आहेत अशा भावनेतून विश्वाच्या रूपाने ईश्वराची विकसित आकृती आणि प्रलयाच्या रूपाने ईश्वराची योगनिद्रा यांचं वर्णन केलं आहे. ज्याच्या योगनिद्रेत विश्वाच्या रूपाने असलेली स्थूल आकृती मूडते अशा श्री गुरुरूपी ईश्वराला नमस्कार असो. आणि याप्रमाणे श्री गुरूंचं त्रिपुरारी शंकर, वक्रतुंड गणपती या स्वरूपांनी वर्णन केलं आहे. आणि शेवटी श्री गुरुला म्हणतात की मी तुमच्या नमस्काराने कृतार्थ झालो असून आता मी ग्रंथाचे व्याख्यान करेल. मग 16वा आणि 17वा अध्याय या दोन अध्यायांची संगती जी आहे ती अर्जुनाच्या प्रश्नातून व्यक्त झालेली आहे. कारण 16व्या अध्यायाच्या अंती तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ हा कर्माविषयीचा निर्णय ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये अशी शंका आली की शास्त्रा वाचून जर कर्म करताच येत नाही तर मग मात्र हे महाकठीण आहे. कारण की तक्षकाच्या फणीतनं मणी काढायचा कसा? कारण मुळामध्ये शास्त्र कळणं कठीण आणि शिवाय शास्त्र अनेक असल्यामुळे त्यांची एकवाक्यता होणं कठीण, त्या शास्त्रांचा तात्पर्यार्थ कळणं कठीण. तसंच कर्म करताना शास्त्राने सांगितलेला योग्य देश योग्य काळ लाभणं कठीण आणि इतक्या अडचणीच्या साधनातून फळ मिळणं हे कठीण. शास्त्राध्यापन करणारे गुरु मिळणं हे कठीण. म्हणजे तात्पर्य काय तर सर्वांना हे सर्व योग येणं हे शक्य आहे काय? तर लाखोतून असा एखादा असेल की ज्याच्या ठिकाणी हे सर्व साधन सामग्री यथावत रीतीने प्राप्त झालेली आहे. जे मूढ पण मुमुक्षू आहेत व त्यांच्याकडून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काहीच नाही घडलं तर त्यांची गती काय, अशी अर्जुनाने शंका व्यक्त केलेली आहे. आणि यावरच भगवान असं म्हणतात की बाबा तू व्यक्त केलेली जी काही शास्त्राभ्यासाची अडचण ती खरी आहे. त्यामुळे प्रत्येकाला शास्त्र पाहून कर्माचा निर्णय करून कर्म करणं हे अशक्य आहे. परंतु शास्त्रज्ञ शास्त्र जाणणारे जे श्रेष्ठ आहेत त्यांचा आचार पाहून जे लोक कर्म करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो. किंबहुना तुकोबरायांचा एक अभंग आहे धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला जर शास्त्र कळत नसेल तर ज्यांना शास्त्र कळतं त्यांच्या ठिकाणी आपण श्रद्धा ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. संत म्हणती तेथे भाव. आणि असे जे भाव ठेवतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो. पण ज्या श्रद्धेने कर्म करायचं किंवा ज्या श्रद्धेने श्रेष्ठांना आदर्शभूत मानायचं ती श्रद्धा सात्विक आहे का राजस आहे का तामस आहे हे तपासून बघण्याची आवश्यकता आहे. कारण श्रद्धा म्हटल्याबरोबर तीवर विश्वास ठेवू नये तर ती कशी आहे याची चौकशी करणं देखील आवश्यक आहे. म्हणून पुढे असं सांगितलं आहे की सर्व जीव हे मायेपासून निर्माण झालेल्या त्रिगुणांनी घडवले आहेत. तसं पाहू जर गेलं तर सर्व लोक हे उपजताच श्रद्धावान आहेत. पण तरी देखील ज्याचे जसे सात्विक राजस आणि तामस अंतःकरण असेल तदनुसार श्रद्धा देखील
सात्विकी, राजसी व तामसी अशा 3 प्रकारची असते. आणि अर्थात तत्तत श्रद्धेप्रमाणे तशी तशी क्रिया देखील 3 प्रकारची घडते. सात्विक लोक सात्विक श्रद्धेने सात्विक कर्म करतात आणि ते सात्विक कर्म त्यामुळेच मोक्षाला कारण आहे. म्हणून सात्विक श्रद्धा ही जतन करावी. जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा, येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. तसंच श्रेष्ठ कोणाला मानावं याचाही गंभीर विचार करणं आवश्यक आहे. आणि हा विचार करतानाही सात्विक श्रद्धा व विचार यांची गरज आहे. तसं जर नसेल तर तमोगुणी मनुष्य आपल्या तामस श्रद्धेनुसार वेदबाह्य ज्यांचा आचार आहे, मद्यमांस भक्षक जे आहेत, पण ज्यांच्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांपेक्षा काही वैशिष्ट्य आहेत आणि थोडीशी आधुनिक विद्वत्ता पदवी आहे, त्यांना सुद्धा श्रेष्ठ मानून त्यांचा आचार प्रमाण मानित असतोच. आणि रजोगुणी मनुष्य आपल्या राजस श्रद्धेनुसार जे सकाम मंत्रतंत्राचा उपदेश करतात, ज्यांच्याजवळ सिद्धीचे काही प्रयोग करून दाखवण्याचं सामर्थ्य आहे, ज्यांचा मठ, शिष्य परिवार, विद्वत्ता, वक्तृत्व इत्यादी मोठा ऐश्वर्य आहे, त्यांना श्रेष्ठ मानून त्यांचा आचार प्रमाण मानित असतं. पण राजस तामस श्रद्धेने पूज्य मानलेले हे लोक पूज्य असू शकत नाहीत. म्हणून श्रेष्ठाची व्याख्या ज्ञानोबरायांनी फार सुंदर केली आहे. परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे. म्हणजे श्रुती स्मृतींचे अर्थच स्वतः होऊन आपल्या आचरणाद्वारा जे जगाला मार्गदर्शन करतात तेच खरे श्रेष्ठ आहेत, असा काटेकोर विभाग ज्ञानोबरायांनी आपल्याला व्यक्त करून दाखवलाय. आणि अशा श्रेष्ठांचा आचार पाहून तो मानून सात्विक श्रद्धेने कर्म केलं तर दिव्याला दिवा लागल्याप्रमाणे शास्त्राचा अनभ्यासी मनुष्य देखील मुक्त होतो आणि सात्विक कर्मानेच सत्वगुण वाढत असतो. हा विचार केलाय. म्हणून सात्विक आहाराचं सेवन करावं. जसं आहार घ्यावा तसं मन बनतं. आणि याकरता आयुष्य, बल, वृद्धी, आरोग्य, सुख आणि आवड वाढविणारा जो आहार आहे त्याचं सेवन करावं, इतर आहार टाकावेत. किंबहुना यावेळेला मी आहाराचे काही प्रकार सांगितलेले होते, कालदुष्ट, स्वभावदुष्ट, जातीदुष्ट वगैरे. तोही सर्व मला विचार मांडायचा आहे. परंतु आत्ता मी सिंहावलोकन थोडक्यात आटोपून 18व्या अध्यायाचं चिंतन पहिले पूर्ण करून घेतो आणि तदनंतर जो मला वेळ मिळेल तर त्या वेळेमध्ये काही मनामध्ये परिशिष्ट अपेक्षित आहे ते परिशिष्ट व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करेल. बरेच असे काही मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवरती थोडासा विचार करावा अशी एक अपेक्षा आहे, इच्छा आहे. तर तो विस्तार मी त्यानंतर त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेल. असो, मग यापुढे यज्ञ इत्यादिक या सर्वांमध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत. यज्ञ केला तरी जो शास्त्रोक्त असेल तोच सात्विक असतो. तप देखील शारीर, वाचिक आणि मानसिक असं 3 प्रकारचं आहे, पण ते देखील सात्विकच करावं म्हणे. म्हणजे 1, शरीराने देवाचे भजन, पूजा, तीर्थयात्रा कराव्यात. वेदाचारनिष्ठ ब्राह्मणांची, ब्रह्मज्ञान उपदेश करणारा गुरूंची व मातापित्यांची सेवा करावी. वाणीने सत्य, प्रिय आणि हित बोलावं आणि अखंड भगवन नाम घ्यावं. आणि 3, मनाने प्रसन्न शांत असावं, इंद्रिय निग्रह करावा, भगवन मनन करावं, अंतःकरणाची शुद्धी करावी. मग याप्रमाणे आहार, यज्ञ, दान, श्रद्धा हे सर्व सात्विक असावेत. पण हे सर्व कर्म करीत असताना
प्रमादाने कर्मात वैगुण्य राहण्याची शक्यता असते. म्हणून कोणतंही सात्विक कर्म करताना सुरुवातीला ओम या ब्रह्मनामाचा ध्यानपूर्वक उच्चार करावा. नंतर ते कर्म ब्रह्मार्पण होण्याकरता तत् या ब्रह्मनामाचा उच्चार करावा आणि कर्मातील वैगुण्य जाण्याकरता व त्याला निषिद्धत्व व असाधुत्व येऊ नये यासाठी सत या ब्रह्मनामाचा प्रयोग करावा असं सांगितलेलं आहे. भगवन नामा वाचून अश्रद्धेने किंवा राजस तामस श्रद्धेने केलेले अश्वमेधासारखे कर्म देखील असत होतं आणि त्या अशा असत कर्माने स्वर्ग किंवा मोक्ष यापैकी काहीही प्राप्त होत नाही. म्हणून ओम तत्सत हे ब्रह्मनाम आहेत आणि त्याचा विनियोग अशा रीतीने करावा असं सांगितलेलं आहे. किंबहुना पद्मपुराणात असं आलंय, प्रमादात कुर्वतां कर्म प्रत्यवेताध्वरेषु यत् स्मरणाद एव तद विष्णोः संपूर्ण स्यात् इति श्रुतिः. म्हणजे चुकीने किंवा अनवधानाने जे जे काही कर्मातील वैगुण्य असेल ते सर्व वैगुण्य भगवन नाम स्मरणाने पूर्ण होतं, निश्चिद्र होतं. याकरता म्हणून कर्माच्या आरंभी आणि अंती भगवंताचं नामस्मरण करावं असं आपल्याला श्रुतीमातेने सांगितलं. यस्य स्मृत्याचं नामोक्त्या पूजा यज्ञ क्रियादिषु किंवा तपोयज्ञ क्रियादिषु न्यूनम संपूर्णताम याती सद्यो वंदे तमच्युतम. असं कोणतंही कर्मकांडातील कर्म पूर्ण झाल्यानंतर शेवटी केली जाणारी प्रार्थना आहे. असं असल्यामुळे म्हणून कर्माचा कर्ता, कर्माचं साधन आणि कर्माचं स्वरूप हे तिघे सात्विक असावेत आणि ज्याचा आचार प्रमाण मानायचा असे ते श्रेष्ठ देखील सात्विक शास्त्रज्ञ असावेत, असा महत्त्वाचा कर्मनिर्णय या 17व्या अध्यायामध्ये केलेला आहे. 17वा अध्याय म्हणजे सर्व सामान्य कर्मासंबंधी शास्त्रीय निर्णय सांगणारा अध्याय आहे. म्हणून धार्मिक म्हणवणाऱ्या लोकांनी या निर्णयानुसार यज्ञ, दान, तप, नित्य, नैमित्तिक इत्यादी कर्म केली तरच पुण्यजनक, भगवत प्रसादजनक, चित्तशुद्धीजनक आणि मोक्ष संपादक होतात. म्हणून हा महत्त्वाचा विषय ऐकून संजयाने भगवंताचं, अर्जुनाचं व व्यासांचे उपकार मानलेले आहेत. पण हे उपकार मानलेले धृतराष्ट्राला बरे वाटणार नाही, म्हणून संजयाने धृतराष्ट्राशी काही न बोलता पुढची कथा सांगण्याकरता सुरुवात केलेली आहे. थोडक्यात असं आहे की कसं वागावं, कसं जगावं याचा निर्णय या 17व्या अध्यायामध्ये झालेला आहे. आणि यानंतर पुढचा 18वा अध्याय म्हणजे हा सर्व गीतेचा उपसंहारच आहे. किंबहुना गीता मंदिराचा तो रत्न कलश आहे. नुसतं कळसाचं दर्शन झालं तरी सुद्धा मंदिरातील देवाचं दर्शन झाल्याचं पुण्य लागतं ना. त्याप्रमाणे या 18व्या अध्यायाच्या श्रवणाने, पठनाने, अर्थज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. म्हणून 18वा अध्याय म्हणजे एकाध्यायी गीता आहे. याला कलशाध्यायच असं म्हणतात. या अध्यायाच्या आरंभी सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्री गुरूंचा अनेक विशेषणांनी जय जयकार केलेला आहे. आणि या 18व्या अध्यायामध्ये जे जे काही विचार मांडलेले आहेत ते विचार आपण आपल्या बुद्धीप्रमाणे थोडेसे ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. 18वा अध्याय. ओम श्री परमात्मने नमः. जय जय गुरुदेवा होसी तू निर्मल, भक्तांसी मंगल सर्वापरी. जन्म जरा रूपी जे का मेघजाल, होनी अनिल भेदिसी ते. या अध्यायाचा आरंभ
माऊलींच्या मुखारविंदातनं जर करायचं असेल, जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ, जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. फार उत्कृष्ट विषय सद्गुरू माऊलींनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. शब्दशः फक्त मी अर्थचिंतन करणार आहे. माऊली म्हणतात, हे श्री गुरु, आपण देव आहात. दिव्यती इति देवः अशी एक व्याख्या आहे. आणि दिवू प्रकाशने या धातुपाठापासून देव शब्द निर्माण होतो, ज्याचा अर्थ आहे स्वयंप्रकाशी. याचाच अर्थ असा आहे की हे श्री गुरु, तू देव म्हणजे स्वयंप्रकाशी आहेस. त्याबरोबर निर्मळ याचा अर्थ तू अविद्यामलरहित आहे. सर्व अनर्थांना कारणीभूत जर काही असेल तर ती अविद्या आहे, पण तो अविद्येचा मळ ज्याच्या ठिकाणी आहे. निज जनाखिल मंगळ, निजजन याचा अर्थ असा आहे की भक्तजनांना जो सर्वतोपरी मंगलकारक आहे, म्हणजे इष्टप्राप्ती आणि अनिष्ट निवृत्ती करणार आहे. जन्म जरा रूपी जे का मेघजाल, जन्म आणि मरण आणि वार्धक्य हेच कोणी मेघ आहे. होवनी अनिल भेदी सीते, तर या जन्म मरण आणि वार्धक्य रूपी मेघांच्या समुदायाला इकडे तिकडे पांगवणारा वादळी वारा तू आहेस. म्हणून हे श्री गुरुदेवा, तुझा जय जयकार असो. आकाशामध्ये मेघ दाटून येतात, परंतु वारा त्या मेघांना जसं दूर करतो, तद्वत त्याप्रमाणे या ठिकाणी जन्म मरण आणि वार्धक्य हेच जणू काही मेघ आहेत, मेघांचा समुदाय आहे. गुरुदेवांच्या आगमनाने किंवा गुरुदेव रूपी वायूने ते जन्म जरा वार्धक्य इत्यादी जे आहेत सर्व परिसमाप्त होतात. जय जय देव प्रबळ, सर्व अमंगल निर्दाळिता, वेदशास्त्र रूपी वृक्षाचे तू फळ, होसी सर्व काळ फलदायी. याचा अर्थ असा आहे, देवा तू बलवानांमध्ये बलरूपाने राहणारा आहेस. मग भगवान बोलून आलेले बलम बलवतांच्याहम, बलवानांमध्ये असलेलं बल म्हणजे मी आहे. तर असं आहे, तुकोबरायांनी देखील म्हटलेले, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. आमच्या ठिकाणी गाढ बळ आहे, आम्ही गाढे वीर आहोत. किंबहुना बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. हे जे काही चिंतन आहे ते देखील महत्वाचं आहे. म्हणून बलवानांमध्ये बलरूपाने राहणारा तू आहेस. वायू, सूर्य, अग्नी, इंद्र, यम यांचं किंबहुना चराचरांच्या आपल्या बलशक्तीने नियमन करणारा तू आहेस. आणि ब्रह्मदेवाच्याही आटोक्यात न येणाऱ्या मायेची निवृत्ती करणारा प्रबळ तू आहेस. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक अमंगळाचे, दुःखाचे समुदाय फोडून टाकणारा आणि वेदशास्त्र रूपी वृक्षाचे महासिद्धांत रूप फळ तू आहेस. व जीवांना शुभाशुभ कर्माचं फळ देणारा देखील तूच आहेस. अशा हे सद्गुरू देवा, तुझा जय जयकार असो. स्वभावे वत्सल विरक्ताचे. पुढे सांगतात, काळाचाही खेळ तुझ्याचे अधीन होतसी तू संपूर्ण कलातीत. म्हणजे देवा, तू स्वरूपतः संपूर्ण किंवा सर्व स्वरूप आहेस आणि ज्याची विषय वासना नष्ट झाली आहे अशा विरक्ताविषयी तू प्रेमळ आहेस. विषयांचं ज्याचं प्रेम गेलं आहे असा तू आहेस. आणि देवा,
सर्वनाश करणाऱ्या काळाची लीला तू आज्ञेत ठेवली आहेस आणि तू परमार्थतः अवयवरहित आहेस. म्हणून अशा हे देवा तुझा जय जयकार असो. अर्थात या ठिकाणी प्रत्येक वेळेला देव शब्द जो वापरलेला आहे हा आपल्या गुरुदेवांनाच वापरलेला आहे. गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, हे जे काही आपण चिंतन ऐकलेलं आहे, तर स्वयंप्रकाशित्व या सद्गुरूंच्या ठिकाणी असल्यामुळेच माऊली त्यांना श्री गुरु किंवा देव असं म्हणतायत. पुढे सांगतात, अखंडानंदाचे होतसे स्फुरण तुझ्याची पासोण गुरुदेवा, टाकीसी जाळून अशेषही दोष नित्य तू निर्दोष गुरुदेवा. की देवा तू स्थिर आहेस, भक्तांच्या चंचल चित्ताचं पान करून पुष्ट झालेला आहेस, जगाचा विकास करणारा आहेस. अविरल शब्दाचा अर्थ घनस्वरूप आहेस. जगाच्या स्थिती नाशांची लीला ही ज्याला प्रिय आहे अशा त्या देवा तुझा जय जयकार असो. देवा तू निरंश आहेस, स्वयंप्रकाश रूपाने स्फुरणारा, देश काल वस्तू मर्यादा रहित जो आनंद तो ज्याच्या ठिकाणी पुष्कळ आहे असं तू आहेस. तुझ्या ठिकाणी कोणतेही क्लेश नाहीत. क्लेश किती आहेत तर 5 क्लेश आपल्याला योगशास्त्राने सांगितलेले आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 5 क्लेश आहेत. हे त्याच्या ठिकाणी नाही. शुभ अशुभ आणि शुभाशुभ म्हणजे मिश्र हे त्रिविध कर्म ज्याच्या ठिकाणी नाहीत. इष्ट अनिष्ट आणि इष्टानिष्ट अर्थात मिश्र हे त्रिविध फल ज्याच्या ठिकाणी नाहीत. त्रिविध दुःख हे त्याच्या ठिकाणी नाहीत. आणि अशा पद्धतीचे हे सर्व मल नित्य निरस्त केलेला तू अत्यंत भावरूप आहेस आणि या संसार वृक्षाला मूलभूत आहेस. म्हणून हे देवा तुझा जय जयकार असो. देवा तू स्वतःकडून स्वतःच प्रकाशित होणार आहेस. जगदरूपी मेघाचा गर्भ राहण्याचं आकाश तू आहेस. त्रिभुवनाच्या उत्पत्तीचा आरंभाचा आधारस्तंभ तू आहेस आणि संसार दुःखाचा नाश करणारा तू आहेस. म्हणून हे देवा तुझा जय जयकार असो. किंवा हे देवा तू विशेष करून शुद्ध आहेस. तुझ्या शुद्धत्वाच्या संसर्गाने गंगादी तीर्थांना शुद्धत्व आहे, परंतु निरपेक्ष शुद्ध आणि अशुद्धाच्या संसर्गाने अशुद्ध न होणारा असा विशुद्ध आहेस. देवा तू अविद्येच्या भूत भौतिक रूपी बागेचा विध्वंस करणारा हत्ती आहेस आणि शमदमांच्या द्वारा मदनाच्या गर्वाचा भेद करणारा आहेस. म्हणून हे दयासागर देवा तुझा जय जयकार असो. मदनाचा मद भेदिसी गा तूच शमदमे साच गुरुदेवा. पुढे सांगतात, देवा तू स्वगत सजातीय विजातीय भेद शून्य एकरस आहेस. तूच मदनरूपी सर्पाच्या गर्वाला अपमानित केला आहेस. भक्तांच्या अंतःकरणरूपी घरातील दिवा तू आहेस आणि त्रिविध तापांचा घात करणारा तू आहेस. म्हणून हे देवा तुझा जय जयकार असो. देवा तुझ्या वाचून दुसरा सच्चित आनंद स्वरूप पदार्थ नाही. सर्व लौकिक व वैदिक कर्मांपासून व सर्व भोगांपासून झालेली मनाची निवृत्ती आणि आत्मज्ञानाने झालेली शांती ज्यांच्या परिपक्व झालेल्या आहेत अशा निवृत्त शांत पुरुषांना एकमेव आवडणारा आणि स्वतःच्या भक्तजनांकडून जिंकला जाणारा, भक्तीला योग्य व मायेला आवरण निर्माण करण्यास अशक्य किंवा जगत्कार्य रूप
मायेवरून ज्याच्या अस्तित्वाचं ज्ञान अनुमानाने होणं शक्य आहे असा तू आहेस, म्हणून देवा तुझा जय जयकार असो. आणि हे श्री गुरुदेवा, ज्याच्या संबंधी असं आहे तसं आहे अशी कल्पनाही करता येत नाही, अशा निर्विकल्प ब्रह्माची प्राप्ती करून देणारा तू कल्पतरू आहेस. ससंवेद या शब्दाचा अर्थ आत्मज्ञान, आणि आत्मज्ञान रूपी वृक्षाचं बीज म्हणजे कारण, प्रमाण, महावाक्य, त्या महावाक्यांची उपदेशरूपी वाढ होण्याची आधारभूत पृथ्वी तू आहेस, म्हणून तुझा जय जयकार असो. किंबहुना यामध्ये थोडासा जर आपण विचार केला तर एक स्वसंवेद आणि दुसरं द्रुमबीज प्ररोहणावणी असे दोन पद आपण जर माऊलीच्या मूळ ओवीमध्ये मानले तर स्वसंवेद म्हणजे स्वयंप्रकाश आहे, आणि 15व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे संसार वृक्षाच्या रूपाने माया बीजाच्या वाढीला आधारभूत पृथ्वी तू आहेस, असा त्याचा अर्थ होतो. आत्मज्ञान वृक्ष बीज अंकुराया होसी गुरुराया भूमी तूच, जय जय गुरुदेवा कल्पतरू तुचा अकल्पित साचा वस्तुदाता. किंवा याचा दुसरा अर्थ असा होतो की तू आत्मज्ञानाचा जणू वृक्ष आहेस, आणि त्यामुळे अनेक मोक्ष पथिक तू स्वरूपी ज्ञानवृक्षाच्या छायेखाली विश्रांती घेतात, म्हणजे तुझ्या ज्ञानवृक्षाच्या छायेखाली विश्रांती घेतात. आणि प्रकृतीरूपी बीजाची महदादी क्रमाने वाढ होण्याचं अधिष्ठान ब्रह्मस्वरूप पृथ्वी देखील तूच आहेस, म्हणून अशा आहे गुरुदेवा तुझा जय जयकार असो. एकंदरीत या अभंगांमध्ये 25 अभंगांमध्ये माऊलींनी जे सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे, स्वामीजींनी त्याचा विस्तार आपल्याला करून दाखवलेला आहे. वेगवेगळ्या अनेक विशेषणांनी पहिले गुरुदेवांचं हे वंदन केलेलं आहे. आणि नंतर आता असं म्हणतात, असो गुरुदेवा होसी निर्विशेष, वर्णावे विशेष काय आता, नाना परिभाषा ऐशा वापरून करावे स्तवन तरी कैसे. म्हणजे हे श्री गुरु, तुझ्या उद्देशाने अशा एक एक पदांनी नाना प्रकारच्या शास्त्रीय अर्थांनी युक्त या गिरवाण भाषेच्या अधीन होऊन काय म्हणून ही स्तुती करू. कारण गुण, क्रिया, संज्ञा, जाती यापैकी शब्दाने वर्णन करण्यासारखा कोणताही विशेष तुझ्या ठिकाणी नाही. असा जर तू निर्विशेष आहेस तर निर्विशेषाचं काय मी वर्णन करावं. किंबहुना ज्या ज्या विशेषणांनी तुला विशिष्ट करावं ते दृश्याचं म्हणजे साक्षी भाष्य जडाचंच वर्णन होत असल्यामुळे ते दृश्य तर तुझं स्वरूप होऊ शकत नाही, कारण तू स्वप्रकाश चैतन्य रूप आहेस, आणि हे मी यथार्थ रूपाने जाणतो. म्हणूनच तुझं हे वर्णन करण्याविषयी मी लाजत आहे. काय आहे, नेहमी व्याकरणशास्त्राचा सिद्धांत असा आहे, विशेषणं पुरस्कृत्य विशेषण तदनंतरम. विशेषण पहिले आणि विशेष्य हे नंतर असतं. तर यामध्ये उदाहरण सांगतो, लाल घोडा, काळी गाय, पांढरा हंस असं आपण म्हणतो. तर हंस हा विशेष आहे, पण पांढरा हे विशेषण आहे. घोडे अनेक आहेत, पण त्यापैकी लाल घोडा, तर लाल हे विशेषण आहे. मग आपण घोडा लाल म्हणतो का? नाही. तर लाल घोडा म्हणजे याचा अर्थ विशेषण पहिले आणि विशेष्य हे तदनंतर असतं. तर विशेषण काय करत असतं, आपल्या लक्ष्य पदार्थाला तत्समान जातीय इतर पदार्थांपासून व्यावृत्त करत असतं, वेगळं करून दाखवत असतं. हे विशेषणाचं कार्य आहे. अनेक घोड्यांमधून लाल घोडा म्हटलं की इतर घोड्यांपासून तो लाल घोडा बाजूला झाला की नाही, म्हणजे आपल्या लक्ष्यभूत पदार्थाला त्या विशेषणाने काय केलं, इतरांपासून व्यावृत्त केलं, वेगळं केलं. मग त्याप्रमाणे तुला जर इतरांपासून व्यावृत्त करण्याकरता काही विशेषण वापरावेत, तर देवा तुला ते विशेषण वापरता येत नाही. कारण जाती, गुण, क्रिया आणि संज्ञा यापैकी
तुझ्या ठिकाणी वर्णन करण्यासारखा कोणताही विशेष नाही. त्यामुळे तुझ्या संबंधाने विशेषणाचा प्रयोग करता येत नाही. आणि ज्या ज्या विशेषणांनी तुला विशिष्ट करावं ते दृश्याचं म्हणजे साक्षी भाषा जडाचंच वर्णन होतं. आणि दृश्य जे आहे ते तुझं स्वरूप होऊ शकत नाही, कारण तू स्वप्रकाश चैतन्य रूप आहेस, हे मी यथार्थ रीतीने जाणतो. म्हणून तुझं वर्णन करण्याविषयी मी लाजत आहे असं सांगतात. परंतु सांगतात की समुद्र हा मर्यादा सांभाळून राहणार आहे. ही त्याची प्रसिद्धी तोपर्यंतच आहे की जोपर्यंत त्याने उदयाला आलेला चंद्र बघितला नाही. किंबहुना एकदा का चंद्रोदय झाला की त्याच्यानंतर समुद्राला देखील भरती येते की नाही. सोमकांत मणी आपल्या अंगातनं पाझरणाऱ्या पाण्याने चंद्राला अर्घ्याधिक समर्पण करत नाही काय? करतो. अथवा सोमकांत तसं करतो म्हटल्यापेक्षा चंद्रच त्याच्याकडनं तसं करवून घेतो, हे लक्षात घ्या. सृष्टीत कशा गमती आहेत काही कळत नाही. वसंत ऋतूच्या संगतीने झाडांची शरीरं एकदमच पल्लवित व प्रफुल्लित होतात. तेव्हा त्या वसंतालाही आपल्या योग्यतेनुसार त्या पल्लव फुलांना धारण करणं प्राप्त होत नाही काय? करावंच लागतं. किंबहुना पद्मिनीला म्हणजे कमलिनीला, कमळाला सूर्यकिरणांची संगती लाभते, तेव्हा मग विकसित होण्याकरता ती लाजेल काय? किंवा पाण्याने स्पर्श केलेलं मीठ झिजत असतानाही स्वतःच्या अंगाला जसं विसरतं, त्याप्रमाणेच जेव्हा मी तुझं स्मरण करतो गुरुदेवा, तेव्हा मीपणाला म्हणजे अहमभावाला विसरतो. आणि जेवण करून तृप्त झालेला मनुष्य ढेकरांनी जसा व्यापला जातो, म्हणजे त्याला ढेकर येणं अनावर होतं, त्याप्रमाणे महाराज तुम्ही देखील मला असंच तृप्त केलं आहे. माझा अहमपणा, मीपणा दूर देशाला पाठवून या स्तुतीच्या निमित्ताने वाणीला वेड बांधून टाकला आहे. आणि एरवी सुद्धा मी अहमपणाच्या शुद्धीवर राहून भक्तपणाचा अथवा ज्ञानीपणाचा अभिमान जागृत ठेवून स्तुती जेव्हा करावी, तेव्हाच हे वर्णन तुझ्या सगुण रूपाचं, हे वर्णन निर्गुणाचं अशी तुलना करण्याची उठाठेव अंगीकारावी लागते. परंतु महाराज तुम्ही एक रसाची मूर्ती आहात. तुमच्या अखंड स्वरूपाच्या ठिकाणी सगुण आणि निर्गुण असा भेद कसा करू? किंवा मोती फोडून जोडणं बरं आहे का तशीच अखंड ठेवणं हे बरं आहे? म्हणजेच भेद निर्माण करून स्तुती करणं चांगलं आहे का अभेदाने स्तुती करणं चांगलं आहे, अभेदाने राहणं चांगलं आहे? तर निश्चितपणे जोड देण्यापेक्षा अखंड असणं हे केव्हाही चांगलंच आहे ना. परंतु महाराज तुम्हीच माझे बाप आणि तुम्हीच माझी आई आहात, असं जरी तुम्हाला म्हटलं तरी सुद्धा या बोलण्यानेही तुमची स्तुती होत नाही. कारण या बोलण्यातही मी लेकरू आहे या द्वैत उपाधीचा विटाळ आहेच ना. मग लेकराच्या सापेक्षच स्त्री पुरुषांना मातृत्व पितृत्व धर्म प्राप्त होतात की नाही? काय एक गंमत सांगतो. एका शाळेमध्ये एका मुलाला प्रश्न विचारला, तुझं वय किती रे? त्याने सांगितलं माझं वय 10. तुझ्या वडिलांचं वय किती? त्याने सांगितलं 10. आईचं वय किती? त्याने सांगितलं 10. असं कसं होऊ शकेल? गुरुजी म्हणाले, तुझं वय 10 तर तुझ्या आईचंही वय 10, वडिलांचंही वय 10, असं कसं शक्य होऊ शकेल? त्याने सांगितलं माझा जन्म होण्यापूर्वी ते स्त्री पुरुष होते, परंतु माझा जन्म झाल्यानंतरच ते आई आणि वडील झाले. ही उपाधी त्यांना माझ्या जन्मोत्तर प्राप्त झाली. म्हणून माझ्या जन्मापासून ते वडील झाले, माझ्या जन्मापासून आई झाली. म्हणून त्यांचं आईचं वय तेच, वडिलांचं ते वय तेच जे माझं वय आहे. लक्षात आलं आपल्याला की लेकराच्या सापेक्षच स्त्री पुरुषांना मातृत्व व पितृधर्म प्राप्त होत असतात. म्हणून महाराज तुम्ही माझा स्वामी आणि मी
तुमचा दास आहे असं म्हटलं तरी पण मी तुमचा दास झाल्याने तत्सापेक्ष जे तुमच्या ठिकाणी स्वामित्व आलं आहे ते तरी मी स्तुतीच्या निमित्ताने कसं बरं बोलेन. कारण दासत्वाच्या उपाधीने उष्ट्या झालेल्या त्या स्वामित्वाचं काय म्हणून वर्णन करू. म्हणून हे ज्ञानदात्या श्री गुरु, मी देह आणि तू माझा आत्मा आहेस असं जर म्हटलं तर तरी देखील देहाच्या बाहेर व्यापक असलेल्या तुला देहाच्या आत परिच्छिन्न करून घातल्यासारखं होईल. आणि तू आत्मा म्हणावं असं म्हणावं तर देहाच्या आत स्वतः सिद्ध असलेल्या तुला देहाबाहेर द्वैत निर्माण करून घातल्यासारखं होईल. म्हणून महाराज, तुमच्याकरता खरी स्तुती कोणती हो हा प्रश्नच आहे. त्या स्तुतीला लागणारी योग्य विशेषणं कोणती हा प्रश्नच आहे. आणि हे याचं उत्तर म्हणजे तुमच्याकरता खरी स्तुती कोणती, तुमच्या स्तुतीला लागणारी योग्य विशेषणं कोणती, हे मला या जगात कुठेही दिसत नाही. म्हणून मी मौना वाचून दुसरा कोणताही दागिना तुमच्या अंगावर घालत नाही. म्हणजे श्री गुरूंचं जितकं काही म्हणून वर्णन करावं तर ते वर्णन सर्व अपुरंच ठरतं आणि काहीच त्यांच्याविषयी आपल्याला बोलता येत नाही. म्हणून घालिसी ना अंगी श्री गुरु भूषण साच मौना वीण तुझे काही न करणे काही हे तुझे पूजन मौन हे स्तवन तुझे साच. काही न बोलणे हीच तुमची स्तुती आहे आणि काही न करणे हीच तुमची पूजा आहे. तुझ्याविषयी भक्त, दास, लेकरू इत्यादी काहीही न होणं हेच खरं तुमचं सान्निध्य आहे. म्हणजे अद्वैतयुक्त असलेली सद्गुरू उपासना कशी आहे तो विचार या ठिकाणी व्यक्त करतात. पिशाच्याने झडपलेलं जसे भ्रमिष्ट होतं किंवा वेडा जसा वाटेल तशी बडबड करतो, तसं आई मी तुझं वर्णन केलं आहे आणि ते अज्ञानाचं वर्णन तू आता सहन कर. म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांना माऊली आई म्हणतात आणि एखाद्या भ्रमिष्ठाचं बोलणं जसं असं त्याप्रमाणे मी तुमच्याशी बोललो आहे तर ते माझं बोलणं आपण सहन करावं अशी प्रार्थना केली आहे. आणि आता माझ्या वाणीच्या विस्तारावर गीतेचा अर्थ योग्य असल्याचा मोत्याच्या मुदीचा शिक्कामोर्तब कर की त्यामुळे या सभेत असलेल्या सज्जनांच्या मनाला माझं व्याख्यान मान्य होईल. आता निरूपणे प्रगटो गीतार्थ आशीर्वादे येथ आपुलिया तेणे संतांची या सभे माझी बोल माझे पावतील मान्यतेस. म्हणजे तो गीतार्थ माझ्याकडनं उत्तम रीतीने वर्णित केला जाईल असा मला आपण आशीर्वाद द्या अशी प्रार्थना केल्यानंतर तवते बोलती श्री गुरु निवृत्ती कागा हा विनंती वारंवार वारंवार काय घासावा परीस हेमत्व लोहास आणावया. यावर सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ प्रसन्न होऊन म्हणाले, अरे पुन्हा 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 ही विनंती करू नकोस. अरे सोनं होण्याकरता परिसाने लोखंडावर किती वेळेला घर्षण करावं. एकदा घर्षण झालं, स्पर्श झाला की संपलं असं आहे. तर त्यावेळेला ज्ञानोबराय विनंती करून म्हणतात, असं आहे का महाराज, आपलं बोलणं हाच प्रसाद आहे असं मी समजतो. तरी आता गुरुदेवांनी या ग्रंथ व्याख्यानाकडे लक्ष द्यावं. पुढे म्हणतात, महाराज हा 18वा अध्याय म्हणजे गीतारूपी रत्न मंदिराचा जणू अर्थरूपी चिंतामणीचा बनवलेला कळसच आहे. जो कळस संपूर्ण गीता दर्शन करवून देणारा मार्गदर्शक आहे. किंबहुना लोकांमध्ये सुद्धा अशी प्रथा आहे की दुरून मंदिराचा कळस दिसला की त्या मंदिरातील देवतेची भेटच हस्तगत झाली असं समजतात. म्हणून तुका म्हणे कळस देखीलिया मुक्ती असं आपल्याला एक नेहमी सर्वांच्या मुखातनं ऐकायला मिळतं. जर खूप गर्दी असेल, देवमंदिरात जाऊन दर्शन घेणं अशक्य असेल तर त्यावेळेला कळसाचं दर्शन करतात आणि देवाचं दर्शन झाल्याचं समाधान मानतात. तसंच इथेही आहे. कारण गीतेच्या या 18व्या अध्यायामध्ये अध्ययनाने संपूर्ण गीताशास्त्रच पाहिलं किंवा कळलं असं होतं. आणि याच कारणाने मी या 18व्या अध्यायाला कळस म्हणत आहे असं सांगितलेलं आहे.
व्यास महर्षींनी गीतारूपी रत्न मंदिरावरती हा सोज्वळ कळस चढवला आहे. किंबहुना मंदिर तयार झाल्यावर कळस बसवण्या वाचून दुसरं कोणतंच काम शिल्लक नसतं. कळस बसवला की काम संपलं. तसंच इथे मी या 18व्या अध्यायात गीता संपलेली आहे असं स्वमुखाने सांगत आहे. व्यास हे सहजच मोठे म्हणजे सूत्रकार, हातात दोरी घेऊन मंदिराची आखणी करणारे कुशल शिल्पकार आहेत. त्यांनी वेदरूपी रत्नांच्या पर्वतावर आणि उपनिषदांच्या अर्थाच्या पठारावर गीता मंदिराचा पाया खणण्यास आरंभ केला. वेदांच्या अर्थाचा गंभीर विचार करण्याला आरंभ केला आणि त्या पठाराच्या जमिनीत जो धर्म, अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थ रूपी पुष्कळ मुरुम, माती, खडे, चाराचुरा आणि ओबड धोबड दगड निघाले, त्यांचा या गीता मंदिराच्या भोवती महाभारत रूपी मोठा तट बांधण्यामध्ये आला आणि त्या उपनिषद अर्थाच्या जमिनीत एक आत्मज्ञानाचा मोठा घनवट दगड लागला. बघा किती सुंदर आहे. माझी आत्मज्ञान रूपी अखंडैक साधोनी बैठक चिरे याची श्रीहरिपार्थाच्या संवादाचे भले चातुर्य रचिले मंदिर आहे. तोच जो काही मोठा घनवट दगड लागला ना आत्मज्ञानाचा या उपनिषद अर्थाच्या जमिनीत, तो श्रीकृष्णार्जुन संवादाच्या कौशल्याने त्यावरचे भ्रमसंशयांचे पदर झाडून त्याला साफ करून मंदिराला योग्य असे त्याचे चिरे घडवले. ते घडवलेले चिरे मंदिराच्या दर्शनी भागाला लावले. भिंत सरळ येण्याकरता निवृत्तीरूपी दोरीतून धर्माचा ओळंबा सोडला आणि मंदिरांच्या भिंतीत सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदांत, धर्मशास्त्र, साहित्यशास्त्र, मंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र, व्याकरणशास्त्र, राजनीतिशास्त्र, कामशास्त्र इत्यादी शास्त्रांची पुरवणी घालून भिंत मजबूत करण्यात आली आणि ज्या योगाने मोक्ष प्राप्त होईल अशी मोक्षाच्या रेषेपर्यंत मंदिराच्या उंचीची मांडणी किंवा रचना करून मंदिराचा डौलदार आकार साधला आहे आणि याप्रमाणे मोक्षाच्या रेषेपर्यंत उभारणी करीत असताना 15 अध्यायांपर्यंत 15 थर झाले आणि याप्रमाणे भूमी शुद्ध करण्यापासून तर मोक्षाच्या उंचीच्या रेषेपर्यंत गीता मंदिराचं काम पूर्ण झालं. मग त्या मंदिरावर 16वा अध्याय हा शिखराच्या गळ्यावरील डेऱ्याचा आकार असून 17वा जो अध्याय तोच कळस बसण्याची बैठक आहे आणि त्या बैठकीवर 18वा अध्याय तो आपोआप बसवलेला कळस आहे आणि त्या कळसाच्या वर गीता, ब्रह्मसूत्र, अष्टादश पुराण, महाभारत, स्मृती इत्यादी ग्रंथांच्या निर्मितीमुळे प्रसिद्ध असलेले व्यास ध्वजाच्या रूपाने उंच लागले आहेत आणि म्हणून मागील म्हणजे पहिल्या अध्यायापासून तर 17व्या अध्यायापर्यंत जे अध्याय आहेत ते चढत्या भूमीचे विस्तार आहेत. वेद जसा कांडत्रयात्मक आहे त्याप्रमाणे गीता ही देखील कांडत्रयात्मिका आहे. कर्म, भक्ती आणि ज्ञान ही कांड चढत्या भूमिकेच्या क्रमाने सांगितलेली आहेत. म्हणून गीतेच्या पहिल्या 6 अध्यायामध्ये कर्म सांगितलेलं आहे. मग कर्मसन्यास आणि उपासना यांच्याद्वारा युक्तिपूर्वक त्वम पदार्थाचं शोधन करून देहत्रयातीत आत्म्याचं स्वरूप सांगितलंय. मग पुढे 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत भगवत भक्तिनिष्ठाद्वारा तत्पदार्थाचं शोधन करून परम प्रेमास्पद अतएव
परमानंदरूप भगवंताचं स्वरूप सांगितलं आहे. आणि 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत ज्ञानाधिकार आणि ज्ञानप्राप्तीची साधनं यांच्याद्वारा त्वम पदार्थ आणि तत्पदार्थ यांच्या अभेदाचं निरूपण केलं आहे. आणि याप्रमाणे गीतेचे अध्याय हे चढत्या भूमिकेचे असून त्या सर्वांची पूर्णता आपल्या अंगात असल्याचं 18वा अध्याय सूचित करतो. किंबहुना ज्याप्रमाणे झालेल्या बांधकामाला चोरी नसते, झालेलं काम लपवून ठेवता येत नाही, तो कामाचा उघडेपणा कळसाने स्पष्ट होतो, त्याप्रमाणे 18वा अध्याय कळस आहे. म्हणून या अध्यायाने पहिल्यापासून 17व्यापर्यंत गीता मंदिराचं काम पूर्ण झाल्याचं स्पष्ट दाखवलेलं आहे. किंबहुना काहींनी असं सांगितलं की 18वा अध्याय म्हणजे हा परिशिष्ट स्वरूप आहे. 18व्या अध्यायामध्ये भगवंताने स्वतंत्र सिद्धांत मांडलेले नाहीत, परंतु पहिल्या अध्यायापासून 17व्यापर्यंत जे जे सिद्धांत मांडले गेलेले आहेत त्याच सिद्धांताच्या संबंधाने जे काही भगवंताला आणखी आपण सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे असं वाटलंय, तर ते भगवंताने या ठिकाणी व्यक्त करून दाखवलेलं आहे. असो, याप्रमाणे शिल्पकलेत कुशल असलेल्या त्या व्यासांनी गीता मंदिराच्या उंचीचं प्रमाण मोक्षाच्या रेषेपर्यंत आणून या प्राण्यांचं संसार बंधापासून सर्व प्रकाराने रक्षण केलंय. कित्येक अधिकारी श्रद्धाभावाने गीता पठनाच्या प्रदक्षिणा मंदिराच्या बाहेरूनच करतात. कित्येक संतांच्या मुखाने सहजासहजी केलेल्या श्रवणाच्या निमित्ताने या मंदिराच्या म्हणजे गीतारूपी मंदिराच्या छायेचं सेवन करतात, म्हणजे छायेखाली बसतात. तर कित्येक अंतरंग अधिकारी हे शिष्यत्व स्वीकारून गुरुमुखाने श्रवण करत असताना पूर्ण मनन निधिध्यासनांचा विडा घेऊन म्हणजे पैसा घेऊन मंदिराच्या आतील अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. म्हणजे थोडक्यात काय आहे तर काही या गीतेच्या भोवताली प्रदक्षिणा करतात, काही त्याच्या छायेमध्ये राहतात, काही आत येतात. ज्याचा जसा अधिकार आहे त्याप्रमाणे पुढची पायरी आपल्याला पाहायला मिळते. जे अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात ते अधिकारी आत्मज्ञानाने आत्मस्वरूप श्रीहरीला उराला उर लावून आत्मा हरी आहे आणि हरी आत्मा आहे अशा अभेद भावाने परस्परांना भेटतात. परंतु मोक्षाकरता बांधलेल्या या गीता मंदिरात सर्व प्रकारच्या अंतरंग व बहिरंग अधिकाऱ्यांना मोक्ष संपादन करण्याचा अधिकार समान आहे, हे मात्र लक्षात ठेवावं. म्हणजे कुणी बाहेरनं प्रदक्षिणा करताय तर त्याला मोक्ष संपादन करण्याचा अधिकार नाही, कोणी गाभाऱ्यात प्रवेश करते तर त्यालाच मोक्ष संपादन करण्याचा अधिकार आहे वगैरे असा विचार करू नये. किंबहुना श्रीमंत आणि उदार समर्थाच्या पंक्तीला बसून जेवण केलं तर खालच्या व वरच्या लोकांना जशी एकाच प्रकारचे पक्वान्न खायला मिळतात, त्याप्रमाणे गीतेच्या पठनाने 1, श्रवणाने 2 आणि अर्थज्ञानाने 3 सर्वांना एकच मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे कुणी जर असं म्हणेल की बाबा नुसतं पठन केल्याने काय होणार आहे किंवा नुसती ऐकल्याने काय होणार आहे, गीतेचं प्रतिपदाचा अर्थ ज्ञान झालं पाहिजे तरच मोक्ष, तर असं नाही आहे. तर गीता अशी आहे, श्रवणे अर्थे पठने मोक्षची लाभे. म्हणजे पठनाने, श्रवणाने आणि अर्थज्ञानाने ही मोक्ष प्रदान करणारी आहे. आणि असा हा विशेष जाणूनच गीता हे एक विष्णू भक्ताचं मंदिर आहे आणि 18वा अध्याय हा त्यावरचा सोज्वळ असलेला कळस आहे असं मी म्हटलेलं आहे. आता 17व्या अध्यायानंतर हा 18वा अध्याय का प्रवृत्त झाला त्याची संगती तुमच्या दृष्टीला दिसेल अशी स्पष्ट रीतीने सांगतो. आता 17व्या अध्याया शेवटी देव जगजेठी बोलिले जे तयाची संगती कैसी अष्टादशी सांगू दिसे तैसी उपपत्ती.
पुढे सांगतात 108वी अभंग. गंगे यमुनेचे ओघ जरी भिन्न, एकची त्यातून पाणी वाहे. भिन्नाकृती दोन एकाची शरीरे, जैसा अर्ध नारी नटेश्वरी. म्हणजे आता सांगतात वस्तुस्थितीने गीतेच्या सर्व अध्यायामध्ये मुख्य प्रतिपाद्य विषयाच्या दृष्टीने भेद नाही. 18 अध्यायांच्या स्वरूपात गीता एकच आहे, पण अवांतर विषय, श्लोक, श्लोकपात, श्लोकसंख्या, अध्याय, त्यांची संख्या असा भेद आहेच आहे. आणि हा सिद्धांत सांगण्याकरता प्रथम दृष्टांत सांगतात. शरीराचे एकत्व न मोडता स्त्री पुरुषाचे जसे दोन आकार घडले आहेत, असं दृश्य अर्धनारी नटेश्वराच्या रूपामध्ये दिसतं. भगवान शंकरांचं जर आपण अर्धनारी नटेश्वर रूप पाहिलं तर डावा भाग म्हणजे माता पार्वती आणि उजवा भाग भगवान शंकर आहेत. पण स्त्री पुरुषत्व न मोडता किंवा शरीराचं एकत्व न मोडता हे स्त्री पुरुषाचे दोन आकार जसे घडलेले आहेत. किंवा त्रिवेणी संगम, आपण अलाहाबादला जर गेलात तर त्या त्रिवेणी संगमात गंगा आणि यमुनांचं पाणी हे पाणीपणाने एक होऊनही प्रवाह भेदाच्या शुभ्र व थोडंसं सावळ्या किंवा निळ्या रंगाच्या देखाव्याने वेगळेपणा दाखवतं की नाही. गंगामाईचं पाणी हे दुधासारखं पांढरं स्वच्छ पाहायला मिळेल आणि यमुनामाईचं पाणी हे थोडंसं सावळं आपल्याला पाहायला मिळतं. आणि यावरूनच लक्षात येतं की ही यमुना आहे, ही गंगामाई आहे, पण दोघींचाही प्रवाह जर आपण पाहिला तर पाणीत्वाने म्हणजे पाणीपणाने एकच आहे की नाही आहे. किंवा आणखी उदाहरण देतात, चंद्रबिंबाच्या ठिकाणी शुक्ल पक्षातील प्रत्येक दिवशी एक एक कला वाढते आणि तिथे स्थिर होते, परंतु त्या चंद्रावर त्या वाढत्या भिन्न भिन्न कलेची पुट जशी नसतात, त्याप्रमाणे या गीतेमध्ये एका श्लोकात भिन्न भिन्न 4 पाद आहेत आणि एकेका अध्यायात श्लोक कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 78 संख्या इतके मर्यादेचे आहेत. आणि गीतेचे अध्याय हे संख्येने 18 आहेत असं दिसून येतं. परंतु या गीतेत सिद्धांताची कांती मात्र वेगवेगळी रूप धारण करत नाही. अनेक रत्नमणी असले तरी पण त्यात ओवलेला दोरा हा जसा एकच असतो. गुंफिली अनेक रत्ने रत्नहारी, परी जैसी दोरी एकच येती. एका वळे माझे जरे नाना मोती, परी जैसी कांती एकच येती. पुष्कळ मोती एकत्र करून त्यात दोरा ओवला तर एक पदरी हाराचा विशेष निर्माण होतो, पण तिथे शोभेचं रूप जसं एकच असतं. किंवा फुलांच्या आणि फुलांच्या हारांच्या पदरांची गणना बोटाने करता येते, परंतु एक फूल दुसरा सुगंध अशी गणना करण्याकरता पहिल्या अंगुलीवरही बोट पडत नाही. कारण फूल व सुगंध हे पदार्थ दोन नाहीतच तर एक रूपच आहेत. त्याप्रमाणे श्लोक आणि अध्याय यांच्यामध्ये सिद्धांत एकच आहे असं जाणावं. किंबहुना असं सांगतात, 18 अध्याय 7 शते श्लोक, अभिप्राय एक दुजे नाही. तोची अभिप्राय सन्मुख ठेवून ग्रंथ विवरण मीही केले. की गीतेमध्ये श्लोक 700 आहेत, अध्यायांना 18ची संख्या आहे, पण त्या सर्वात देवाने जो एक विषय सांगितला आहे त्यात विषयांतर असं काही नाही की ज्यामुळे गीतेच्या एकवाक्यतेचा भंग होईल. आणि मी देखील तीच पद्धती न सोडता ग्रंथाच्या अर्थाची स्पष्टता केली आहे. तरी तुम्ही श्रोत्यांनी देखील त्याच धोरणाने या प्रस्तुत अध्यायाचं निरूपण ऐकावं. आणि अशी विनंती करून पुढे 17 आणि 18 या 2 अध्यायांची संगती दाखवून सकाम कर्माची निंदा आणि संन्यासाची प्रस्तावना ही भगवंताने या ठिकाणी केलेली आहे, माऊलींनी केलेली आहे. तरी 17व्या अध्याया शेवटी देव जगजेठी काय बोले,
म्हणे ऐके पार्था करावा जो धंदा ब्रह्मनाम श्रद्धा सांडून या. तर 17व्या अध्याय पूर्णतेच्या स्थानाला प्राप्त होत असताना म्हणजे पूर्ण होत असताना संपणाऱ्या शेवटच्या श्लोकात भगवान असं बोलले होते की अर्जुना, ओम तत्सत या ब्रह्मनामाविषयी आस्तिक बुद्धी सोडून म्हणजेच सात्विक श्रद्धा टाकून जे जे काही यज्ञ दान तपादी कर्म केले जातात ते सर्व असत होतात. आणि हे देवाचं भाषण ऐकून अर्जुनाला आनंदाचा डोल आला. तो आनंदाने डोलू लागला व म्हणाला, कर्मावाचून दुसरं काहीच न जाणणाऱ्या कर्मतत्पर कर्मठांवर देवाने हा दोष ठेवलेला दिसतो. अरे बाबा, तो बापडा कर्मनिष्ठ अज्ञानाने आंधळा झालेला एवढ्या मोठ्या व्यापक ईश्वरालाच जिथे ओळखत नाही तिथे त्याच्या पुढचं ओम तत्सत हे एक ईश्वराचं नाम आहे आणि त्या नामाचा श्रद्धापूर्वक उच्चार करून कर्म केले तर ती मोक्ष फळ देतात हे सर्व त्याला कसं कळणार. आणि रजोगुण व तमोगुण हे अंतःकरणातून गेल्या वाचून जी श्रद्धा ती निकृष्ट असते, त्यामुळे ती रजतमयुक्त श्रद्धा ब्रह्मनामाकडे कशी बरे प्रवृत्त होईल. किंबहुना शस्त्राच्या तीक्ष्ण आग्राला आलिंगन देणं, उंच बांधलेल्या दोरीवरून धावणं, नागिनीशी खेळणं या चेष्टेने मनुष्याचा देह त्यागात पडतो म्हणजे मरतो. त्याप्रमाणे ब्रह्मनामाविषयीच्या श्रद्धे वाचून केलेले जे कर्म आहे ते महाभयंकर असतात. त्या कर्मांची प्रवृत्ती अनेक जन्म देण्याकडेच असते. एवढं भयंकर दुर्योग त्या कर्मामध्ये असतात. म्हणून कदाचित हे कर्म ब्रह्मनामाने सरळ यथासांग झाले तर त्या कर्माला ज्ञानाचीच योग्यता प्राप्त होते. नसता याच कर्माने जीव हा नरकाच्या घरी जातो. म्हणजे असं आहे, निष्काम कर्म भगवत अर्पण बुद्धीने कर्म हे जर केलेलं असेल तर ते सत्कर्म ठरतं आणि ते सत्कर्मच केवळ मोक्षाला प्रदान करणार आहे. आणि तद व्यतिरिक्त असत कर्म जर असेल तर ते असत कर्म नरकालाच कारणीभूत ठरणार आहे. असा हा सिद्धांत या ठिकाणी व्यक्त झाला. कर्माच्या ठिकाणी या मर्यादेपर्यंत म्हणजे अनेक अडचणी आहेत. तरी आता हे सकाम कर्म करणाऱ्याला मोक्षाच्या वारीला जाणं म्हणजे मोक्षाकडे जाणं कसं घडेल. म्हणजे जो फक्त कर्म मर्यादेमध्ये कर्मातच आसक्त आहे तो मोक्षाला कसा प्राप्त होईल असा प्रश्न आहे. म्हणून कर्माचा पराधीनपणा नष्ट व्हावा, सर्व जीवांनी कर्मफलाचा त्याग करावा आणि निर्दोष संन्यासाचाच आदर करावा. ज्या त्यागात व संन्यासात कर्मबाधेची कधीच संभावनाच नाही आणि जिथे जन्ममरणाच्या भयाची गोष्टही नाही, ते आत्मज्ञान ज्या योगाने स्वाधीन होतं, किंबहुना जे ज्ञानाचे आवाहन करणारे मंत्र आहेत, जे ज्ञान पिकण्याचं चांगलं शेत आहे आणि जे ज्ञानाला आपल्याकडे ओढणारा सुताचे दोर आहेत, असे ते कर्मसन्यास आणि कर्मफलत्याग या दोघांचं अनुष्ठान करून सर्व जग कर्मबंधनातून मोकळं व्हावं ही माझ्या मनात इच्छा आहे. आणि याकरताच हा विषय आता चांगल्या रीतीने आणि स्पष्ट रीतीने देवाला विचारू. म्हणजे कर्मामध्ये अशी जी काही अनेक अडचणी आहेत ना, मग कर्मसन्यास आणि कर्मफलत्याग या दोघांचं अनुष्ठान करून या सर्व जगाला कर्मबंधनातून मोकळं व्हावं अशी माझ्या मनात इच्छा आहे. याकरताच हा विषय आता उत्तम रीतीने आणि स्पष्टपणाने देवाला विचारायचा आहे. आणि असं मनात आणून त्या अर्जुनाने त्याग आणि संन्यास यांच्या वेगवेगळ्या लक्षणांची स्पष्टता होण्याकरता ज्या संदर्भात प्रश्न केलाय त्याच संदर्भात या प्रश्नांचं उत्तर देण्याच्या निमित्ताने भगवंताने जे भाषण केलेलं आहे त्यामुळेच हा 18वा अध्याय जो आहे हा प्रवृत्त झालेला आहे किंवा प्रगट झालेला आहे. मग याप्रमाणे जन्य जनक संबंधाने एक अध्याय दुसऱ्या अध्यायाला प्रसवत आहे
आता अर्जुनाने जे विचारले ते ऐका. म्हणजे जन्यजनक संबंधाने म्हणजे काय आहे, तर उदाहरणार्थ आपण बघा, आपण रेल्वे पाहतो, तर जसा पहिला डबा आणि शेवटचा डबा म्हणजे इंजिन आणि सर्वात मागची बोगी या दोन वगळल्या तर मधल्या बोगी कशा असतात, एकमेकांशी संबंधित असतात. म्हणजे तिचा संबंध मागच्या बोगीशीही असतो आणि पुढच्या बोगीशीही असतो. हे जसं आहे त्याप्रमाणे गीतेचा पहिला अध्याय आणि शेवटचा अध्याय जर असं आपण पाहिला वगळला तर द्वितीय अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंतचे जे अध्याय आहेत, या अध्यायांमध्ये प्रत्येक अध्यायाचा मागच्या अध्यायाशीही संबंध आहे आणि पुढच्या अध्यायाशी संबंध आहे. पहिल्या अध्यायाच्या अगोदर कोणाचा संबंध नाही, पहिल्या अध्यायाचा फक्त पुढच्या अध्यायाशी संबंध आहे. आणि जो 18वा अध्याय, त्या 18व्या अध्यायानंतर त्याचा कोणाशी संबंध नाही, परंतु 17व्या अध्यायाशी म्हणजे मागच्या अध्यायाशी त्याचा संबंध आहे. मग असा जन्यजनक भावाने एक अध्याय दुसऱ्या अध्यायाला प्रसवतो. आणि यानंतर अर्जुनाने भगवंताला जे विचारलं आहे ते आता चांगल्या रीतीने ऐका असं माऊली सांगतात. मग तो अर्जुनाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आणि त्या संबंधाने भगवंताने दिलेले उत्तर यापासूनचा जो विचार आहे, हा विचार आज सायंकाळच्या सत्रापासून आपण करणार आहोत. हे आत्ताचं वाङ्मयीन पुष्प स्वामीजींच्या चरणारविंदी, भगवत चरणारविंदी मी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव हर. या 18व्या अध्यायाचे 3133 अभंग आहेत आणि त्यापैकी आता आपले 147 अभंग पूर्ण झालेले आहेत. उर्वरित चिंतन आपल्याला 14 तारखेपर्यंत या सिंहावलोकनासहित पूर्ण करायचं आहे असं माझा मानस आहे. आणि या दृष्टिकोनातून सायंकाळचं सत्र निरूपणाचा भाग हा 2 तास असणार आहे. मी मोजून 2 तास पूर्णपणे निरूपण करणार आहे. तर आपण पारायणाच्या दृष्टीने तशा पद्धतीने अर्धा तास वगैरे जो आपल्याला अपेक्षित असेल तसा वेळ अगोदर गृहीत घ्यावा आणि 14 तारखेपर्यंत आपली ही सेवा पूर्ण झाली पाहिजे याकरता तसं नियोजन करावं. कदाचित जर वेळ मला उपस्थित राहिला, हातात राहिला, तर मी काही आणखी मुद्दे परिशिष्ट स्वरूपामध्ये सिंहावलोकनामध्ये चिंतन करीन. तारखेप्रमाणे 15 डिसेंबर 2020 रोजी परमपूज्य स्वामीजींचा जो जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे, या वर्धापन दिवशी थोडंसं स्वामीजींचे चरित्र ऐकून आपण ही गेली 3 महिने जी श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीची सेवा करत आहोत ती सेवा स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित होईल आणि या दृष्टीने आपण पुढे वाटचाल करणार आहोत. ओम राम कृष्ण हरी.